त्याच्या पक्षाला सांगावं आणि त्या पक्षाला कळल्याचं नाही. आता उदाहरणार्थ आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कराडमध्ये बाळासाहेब पाटलांचा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ राष्ट्रवादीला दिला, तर राष्ट्रवादी ठरले आणि त्याच्यातून आमच्या सरकाराची निवड करू आणि कामाला लागू. माझ्या वाचण्यात हे आले आणि ते गंभीर आहे. खरं म्हणजे तर लोकांचं इतकं महत्त्वाचं श्रद्धेचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी श्रद्धेने लोक जात असताना तिथं दर्शन घेतल्याच्या नंतर प्रसाद आणि त्या प्रसादामध्ये काही मिक्स केलेलं आहे असं मी वाचलं. माझ्या हातात अधिकृत काही त्याची माहिती नाही, पण ते जर खरं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्याबद्दल सक्त कारवाई करून त्या लोकांच्या भावनेशी कुणी खेळू नये. आमची भूमिका नेहमीची आहे की आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा देत असताना इतर लहान घटक आहेत त्यांनाही बरोबर घेण्याची भूमिका घ्यावी लागेल. मराठा समाजाचं आरक्षण मागताय त्याच्यात काही चुकीचं नाही आहे, पण हे करत असताना मराठा समाजाचं एक वैशिष्ट्य होतं की हा समाज इतर जाती जमातीच्या लोकांना घेऊन जाणार आहे. अगदी शिवछत्रपतींच्या काळापासून जर तुम्ही विचार बघितला तर असा फक्त जातीच्या लोकांना घेऊन रयतेचं राज्य प्रस्थापित करायचं हा आदर्श शिवछत्रपतींनी दिला आणि ती भावना आज समाजातल्या सगळ्या घटकांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे त्यांच्या आरक्षणाची मागणी योग्य आहे, पण ती करत असताना इतरांचाही विचार हा करावा अशा प्रकारची भूमिका काही नेत्यांनी मांडली. विशेषतः दयानंदजींनी स्वतः मांडली. त्यांनी सांगितले की मुस्लिम, धनगर, लिंगायत अशी काही समाज असतात त्यांना बरोबर घ्यावं, त्यांच्या हिताचा विचार करावा अशी मांडणी केली. तर या सगळ्या गोष्टीत आरक्षण देऊन सगळ्यांना, सगळ्या लहान घटकांना त्याच्यात घ्यावं असा आमचा आग्रह आहे. नाही, आत्ता त्याचा आमच्या समोर त्याचा प्रस्ताव आला आहे. तो घाईघाईनं पार्लमेंटमध्ये पास करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा होत आहे. यावेळी